कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात, लाखो शिवभक्तांची रायगडावर उपस्थिती, शिवशाहीचा वारसा जपण्याचा संकल्प. ऐन हंगामात युरिया खताचा तुटवडा, शेतीसमोर खताचं संकट, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 6,500 मेट्रिक टनांची मागणी. भोसले घाट होणार सुरक्षित, 55 कोटींच्या कामाला सुरुवात, दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन. आणि दिवा पाटील नावासाठी आमरण उपोषण, भूमिपुत्रांचे विमानतळाबाहेर आंदोलन, मागणीसाठी आंदोलकांचा रास्ता रोको. पाहूया सविस्तर वृत्त. किल्ले रायगडावर आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. देशभरातून लाखो शिवभक्तांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. पहाटेपासून ढोल ताशे, पोवाडे, मर्दानी खेळ आणि पारंपरिक सोहळ्यांनी रायगड दुमदुमून गेला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशाहीच्या विचारानुसार गोरगरिबांसाठी काम करणे हीच महाराजांना खरी मानवंदना असल्याचे सांगितले. या राज्याभिषेकापूर्वी चलनात मुघलांची नाणी वापरावी लागत होती. जमीन मोजणी शेतसरा मुघलांच्या पद्धतीने केला जात होता. दक्कन मधली सर्व शासकीय कारभार फारसी किंवा उर्दू भाषेत चालायचा. महाराजांनी या सर्व प्रथा परंपरा मोडून टाकल्या, खंडित केल्या. महाराजांनी स्वतःची शिवराज्याभिषेक हे नवं कॅलेंडर सुरू केलं. स्वतःची सोन्याची नाणी पाडली, भाषा आणि संस्कृतीची घडी बसवली. शेतकरी कल्याण, महसूल व्यवस्था आणि प्रशासन यांची घडीघात बसवली. एक आदर्श घालून दिला शिवाजी महाराज. रक्ताचं पाणी करून उभं केलं. ते जर आपण सुराज्य म्हणून पुढे नेतोय, सुराज्य म्हणून पुढे नेतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवणं, गोरगरिबांच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर देणं, तरुणांच्या हातानं काम देणं, हीच खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून ही शिवशाही आहे आणि ती उभी करणं हे महाराजांना खरी मानवंदना आहे. तर स्वतःच्या वागण्यातून उदाहरण घालून दिलं. त्याने जुनी जुलमी जहागीरदारी, वतनदारी पद्धत मोडीत काढली. महसूल गोळा करण्यासाठी थेट सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक त्या काळात 353 350 वर्षापूर्वी. रत्नागिरी जिल्ह्यात ऐन भात लागवडीच्या हंगामात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्ह्यासाठी सुमारे 6,500 मेट्रिक टन युरिया खताची मागणी करण्यात आली असून आतापर्यंत 4 रेकद्वारे सुमारे 4,000 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. जिल्ह्यात सुमारे 44,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होत असून अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युरिया खताची मागणी वाढली आहे. खतांची टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाकडून 650 टन बफर स्टॉकचे वितरण करण्यात आले असून त्यापैकी केवळ 90 टन साठा शिल्लक आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी युरियासोबत सुफला आणि इतर खतांचाही वापर करावा. तसेच जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आणखी खताचा साठा उपलब्ध होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. खेड तालुक्यातील भोसले घाटातील अपघात प्रवण आणि ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या धोकादायक वळणाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना केल्या जाणार असून यामुळे भविष्यात अपघातांचं प्रमाण कमी होऊन कोकणवासियांसह लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल येथे भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळतोय। दरम्यान मागणीसाठी विमानतळ परिसरात आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांची समजूत काढली। शासनाने तातडीने मागणी मान्य करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पोपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाही आहे हे लक्षात आलं। मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार पोटगं आहे। जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया, आपल्या भगिनीला आपण जरा पॉज घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया। आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे। पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत। जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दिबा पाटील साहेब हे काही पनवेल उरणपुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत, तर दिबा पाटील हे राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांची भूमिका आहे। तर त्या दृष्टीनं हे आंदोलन व्यवस्थितरित्या व्हावं, अगदी मोठ्या संख्येनं आपण मंडळी मुंबईला विधिमंडळाच्या दिशेनं कूच करावी अशा पद्धतीच्या आंदोलनाचं नियोजन आम्ही उद्या सकाळी जासईला दिबा पाटील भवनामध्ये बैठक घेऊन करतोय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेतकरी योजना, उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका, शिवसेनेत होणारे प्रवेश तसेच इतर राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे। विविध मुद्द्यांवर त्यांनी शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर देखील निशाणा साधला। नाही, युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळमध्ये त्यांनी काहीतरी एक सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। खरं तर प्रश्न विचारायच्या अगोदर अभ्यास करणं गरजेचं होतं, बाजूच्या लोकांनी त्यांना ब्रीफिंग करणं गरजेचं होतं। कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी जेवढे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले तेवढे कुणी घेतले नाहीत। त्यावेळी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, दोघांच्याही सांघिक प्रयत्नामुळे हे निर्णय झाले। परंतु शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो हे 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे। 3-4 महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतो की माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली ही सर्वसामान्य महिला भगिनींसाठी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या देखील महिला भगिनी, शेतकरी महिला भगिनी देखील असंख्य लाखो त्याच्यामध्ये आहेत। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये अनुदान जे सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये ॲडिशनल 6,000 रुपये देण्याचं काम देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। अवकाळी पाऊस असेल, सततचा पाऊस असेल, एवढंच नाही तर गोगलगाईनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांचं देखील नुकसान होणे या भावनेतनं नुकसान भरपाई देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। NDRFचे निकष बदलून 2 एकरापेक्षा जास्त म्हणजे 3 एकर जमिनीपर्यंत पैसे देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी घेतला। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी SDRFचे निकष बदलून
शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील 35,000 कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पुढाकार होता. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ती देखील कर्जमाफी करण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यशस्वी झाले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि आज देखील उपमुख्यमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांसाठी काम करतायत, सर्वसामान्य लोकांसाठी काम करतायत, दिव्यांगांसाठी काम करतायत, अपंगांसाठी काम करतायत, महिला भगिनींसाठी काम करतायत, युवा वर्गासाठी काम करतायत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची व्याख्या आणि शेतकऱ्याची व्याख्या ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगायची गरजच नाही. जन्मताच ते शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं शेतकऱ्यांना नक्की काय द्यायचं आहे आणि काय द्यावं लागतं हे त्यांना माहिती आहे आणि ते त्यांनी 2.5 वर्षामध्ये देऊन दाखवलेलं आहे. नाही, अजून एक मुद्दा त्याच्यामधनं प्रकर्षानं पुढे येतोय की युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी असं म्हणाले की मशालीवर निवडून आलेली जी लोक आहेत त्यांनी शिवसेना धनुष्यबाणाच्या पक्षात येऊन गद्दारी केलेली आहे आणि ही शिवसेना गद्दारांची आहे, खरी शिवसेना माझी आहे. मी त्यांना आठवण करून देतो खरी गद्दारी काय आहे की 2019ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेना या 2 पक्षांची अलायन्स होऊन निवडणूक लढली गेली. मतदारांनी शिवसेना आणि भाजपला कौल दिला. तो कौल दिलेला असताना देखील माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, उद्धवजींनी निर्णय घेतला की काँग्रेस बरोबर जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसायचं. ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे. गद्दारी करणारे आम्ही नाही, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली, ज्या बाळासाहेबांनी सर्वांना संदेश दिला होता शिवसैनिकांना की माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस करण्याची वेळ आली तर मी शिवसेना बद्ध करेन. परंतु याच मंडळींनी शिवसेनेचा धनुष्यबाण थेट काँग्रेसच्या दिमतीला नेऊन देण्याचं काम याच पक्षप्रमुखांनी केलं आणि आज ते सांगतायत की गद्दार हे यवतमाळचे खासदार जे शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे की 2019ला पहिली गद्दारी कोणी केली, कोणाच्या गद्दारीमुळे कोण काँग्रेस पक्षाबरोबर गेलं, ही खऱ्या अर्थानं गद्दारी होती. आणि गद्दार हे आम्ही नाही तर काँग्रेस बरोबर जाणारी मंडळी आणि काँग्रेस बरोबर नेणारे लोक ही गद्दार होती, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. रोहा येथील डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ITM स्किल्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने 10वी-12वीतील सुमारे 500 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षा, कौशल्य आधारित शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे असे आवाहन त्यांनी केले. तर जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत अधिक समर्पितपणे विद्यार्थ्यांना घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर अनिकेत भाई आपल्या इथे आता तशी शिक्षणाची परिस्थिती आता चांगली होत चाललेली आहे. आपल्या माध्यमातून कॉलेज असतील, स्पर्धा परीक्षा असतील, या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु आणखीन ज्या आपण बोलतो उच्च लेवलचं जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी आपल्या मुलांना पनवेल, नवी मुंबई, पुणे यासाठी ठिकाणी जावं लागतं. आणि मला खात्री आहे आपल्या मनामध्ये रोहा शहरासाठी, रोहा तालुक्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील या रायगडच्या तरुणांसाठी काहीतरी करण्याचं मनामध्ये मानस नक्कीच असेल. परंतु आपल्या रोहा तालुक्यामध्ये चांगले चांगले कॉलेज आणि ते कॉलेज होत असताना या विद्यार्थ्यांना कसा नोकरीमध्ये त्यांना सहभाग होता येईल. आपली आज MIDC तुम्हाला माहिती आहे का ताकद चाललेली आहे, परंतु इथे अनेक प्रश्न आहेत. आज ITI सारखे जे कॉलेज आहेत महाडसारखे ते आता बंद पडत चाललेले आहेत. त्यामुळे हुशार विद्यार्थी तर आहेत, त्यांना उच्च शिक्षण मिळतंय, परंतु आपले काही विद्यार्थी आहेत ज्यांना ITI सारखे कोर्सेस करायचे असतात, त्यांच्यासाठी जर आपण कौशल्याच्या आधारावरती आपण ऐकलात की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आता स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक कोर्सेस चालू केले. ते आपल्या रोह्यात आपण जर चालू केले तर आपले रोह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. कोणावर काय टीका करणार नाही, तर परत म्हणतील काय आपले बोलत इथं आम्हाला बोलणं आणि शाळेकडे आमदारांनी दिलेले काय. पण ही वस्तुस्थिती मित्रांनो आपल्याला नाकारता येणार, कारण
एकंदरीत मानसिकताच बदललेली आपल्याला पाहायला मिळते. एक आपण मुलांना ज्या वातावरणामध्ये आधीच्या कालखंडामध्ये मातीच्या खेळामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरात पाऊल जेमतेम रात्रीचं फक्त झोपेपुरतं आमचं असायचं. आता सनस्ट्रोक होतोय, मध्येच एखाद्या वेळेस मुलं अभ्यासात कमी पडली, आता मुलांमध्ये सुद्धा डिप्रेशन कमी वयामध्ये यायला लागलं. त्यामुळे ही एक मनश्री नवीन त्या ठिकाणी जेन्झीजमध्ये, अल्फा जेन्झीजमध्ये आणि आता नवीन नवीन काय काय शब्द आलेत, कारण आम्ही मिलेनियर्स आहोत, बरोबर ना. 2000 आधीचे मिलेनियर्स आणि त्याच्या आधीची पिढी, त्यांना पण काहीतरी एक शब्द आहे, बूमर्स आणि आताचे अल्फा जेन्झीज आणि जेन अल्फा, असं बरंच त्या ठिकाणी झालंय. विद्यार्थी दशक हे माझ्यासाठी खूप आवडता विषय आहे. आपण पाहतो की अटल सेतूमुळे आपल्याला मुंबई जवळ झालेली आहे आणि आपला विद्यार्थी आता पूर्णपणे मुंबईमध्ये जाणार अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे. मला सांगायचं वाटतं की तिसरी मुंबई जी येत आहे ती सुद्धा पेणच्या जवळ माझ्या भागामध्येच येत आहे. त्याच्यामुळे मेट्रो, कॉरिडॉर हे सर्व विषय जे आहेत ते आता आपल्या जवळ येत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपला विद्यार्थी पुढे जायला पाहिजे, आपला विद्यार्थी त्या ठिकाणी शिकला पाहिजे आणि आपला विद्यार्थी या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहे याच्यामध्ये टिकला गेला पाहिजे. भविष्यामध्ये CBSE पॅटर्न हा प्रत्येक शाळांमध्ये राबवला जाणार आहे आणि तशासाठी CBSE पॅटर्न ज्या वेळेला राबवला जाईल त्यावेळेला CBSEचा जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम JEE आणि NEET एक्झामला असतो. त्याच्यामुळे त्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपला विद्यार्थी टिकला जातो आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे. मला खूप आनंद होतोय की या ठिकाणी रोह्यासारख्या मुंबईपासून थोडं लांब असलं तरी पण अत्यंत चांगल्या सोयीसुविधा तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाल्या आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम होतात आणि निश्चितपणे या भागातून गुणवंत विद्यार्थी निर्माण होतात. मला सार्थ अभिमान आहे रोहेकरांचा की ज्या पद्धतीने आपण या कार्यक्रम घेत आहे त्या पद्धतीने नवीन विद्यार्थी घडवत आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये रोहा तालुक्यातून नवीन कलेक्टर्स, त्या ठिकाणी IAS ऑफिसर असतील, हे निश्चितपणे निर्माण होतीलच. रोटरी क्लब ऑफ चिपळूणच्या वतीने येत्या 1 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रभर रोटरीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या रक्त संकलन अभियानाचा हा एक भाग असून चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम हॉलमध्ये सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबिर होणार आहे. सामाजिक संस्था, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष शैलेश टाकळे यांनी केले आहे. नमस्कार. रोटरी क्लब चिपळूणतर्फे 1 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचं चिपळूण येथे सांस्कृतिक केंद्रामध्ये आपण आयोजन केलेलं आहे. ह्याचा वेळ आहे सकाळी 8:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. ह्याचं महत्त्व असं आहे की रोटरी 3170मध्ये आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत लेनी डिकोस्टा यांनी डिस्ट्रिक्ट 317चे 150 क्लबला आवाहन केलं आहे आणि एकाच दिवशी रोटरीच्या 150 क्लबमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. संकल्प 10,000 बाटल्यांचा आहे आणि चिपळूणमधून आम्ही जवळपास 100 बाटल्या संचित करण्याचा संकल्प करतो आहे आणि यासाठी चिपळूणच्या समस्त नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्कार, मी शैलेश टाकळे, रोटरीचा नवीन प्रेसिडेंट या नात्याने आवाहन करतो की सर्वांनी चिपळूणवासियांनी 1 जुलैला रक्तदानाचं योगदान करावं. तसेच आमची जी सर्व टीम आहे 4 जणांची त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला अंकुश गांधी, मनोज जैन, प्रशांत देवळेकर आणि पवार सर या सगळ्यांशी आपण फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच माझा नंबरही सगळ्यांना माहिती आहे, त्यांना मलासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रोटरीचा जो सामाजिक कार्यक्रम आहे हा रक्तदान शिबिर ही सक्सेसफुल करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. धन्यवाद.
पेण तालुक्यातील पांडापूर गावातील अक्कादेवी मंदिर परिसरात सुमारे 8 फूट लांबीचा आणि 8 किलो वजनाचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखत अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडले। त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले। या मोहिमेत वनविभागाचे ज्ञानेश्वर उगले आणि तन्मय गावंड यांनी देखील सहकार्य केले। सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांच्या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीचे परिसरातून कौतुक होत असून या उपक्रमातून वन्यजीव संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे। मी सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड आता सकाळी 11 वाजताच्या सुमारास माझ्या घराच्या पाठीमागे आवारामध्ये कोंबड्या आहेत। तिथे त्या कोंबड्यांना खाण्यासाठी हा आला असेल। आमच्या दृष्टीस पडला जंगल संपत्ती आहे, या अशा सापांना विनाकारण मारू नका। असे साप आपल्याला आढळल्यास आपल्या विभागातील सर्पमित्र किंवा वन विभागाला आचरण करून बोलवून अशा सापांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करा। आता आपण या सापाला जंगल अधिवासामध्ये सुरक्षित सोडणार आहोत। माझ्या सोबत आहेत ज्ञानेश्वर उगले, वनविभागाकडून यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि यांच्या साक्षीने आपण या सापाला आता जंगल अधिवासात सोडत आहोत। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।